मध्यरात्री 2च्या सुमारास राजमाता तिच्या दासी समवेत हातामध्ये एक मशाल घेऊन डोक्यावरती शाल पांघरून त्या दोघीही महालाबाहेर पडल्या. काळोख अशी अंधारी रात्र, भयानक अशी शांतता आणि किरकिर करणारा रातकिड्यांचा तो आवाज. या दोघीही हातामध्ये मशाल घेऊन महाल सोडून महालाच्या बाहेरच्या वाटेने निघाल्या. दोघीही जात आहेत कुठे? नगराच्या बाहेर. दोघीही जात असताना दोघींनाही भीती वाटत होती, परंतु त्या तसंच मन घट्ट करून निघाल्या आपल्या लक्ष्याकडे. दोघींनीही थोड्या वेळानंतर त्यांना ज्या ठिकाणी यायचं होतं, नगराच्या बाहेर भयान अशी शांतता असलेलं एक ठिकाण, उकिरडा, घाणेर, सगळं या ठिकाणी दुर्गंधी पसरलेली, ज्या ठिकाणी कुत्रे डुकर सुद्धा जात नाहीत, अशा त्या भयंकर ठिकाणी राजमाता आणि तिची दासी आल्या. त्या ठिकाणी एक योगीराज साधू ध्यानावस्थेमध्ये बसलेला होता. त्या दोघीही त्या साधूजवळ आल्या. हातामध्ये काही फळं आणलेली होती. फळं साधूच्या बाजूला ठेवली आणि दोघींनीही आपलं मस्तक साधूच्या पायावरती टेकवलं. दोघींनी साधूला प्रणाम केला आणि साधूला प्रणाम करून म्हणतात कशा? राजमाता म्हणते, महाराज, आपण सर्वज्ञ आहात. माझ्या या मनाच्या संकल्प विकल्प रूपी जे घर आहे, या घराला आग लागलेली आहे आणि रात्रंदिवस आगीमध्ये होरपळणारा हा माझा जीव, हा माझं मन, याला एक क्षणभर सुद्धा शांती लाभत नाहीये, एक क्षणभर सुद्धा सुख आणि समाधान लाभत नाहीये. आपण सगळं काही जाणता आणि माझं हे जे मन या त्रिविध तापामध्ये जे गुंतलेलं आहे, त्या तापातून मला बाहेर काढा. रात्रंदिवस चिंतामग्न, चिंता करणार माझं हे मन रात्रंदिवस चिंतेनं व्याकुळ झालेलं आहे. मला या त्रिविध तापाच्या अग्नीमधून बाहेर काढा महाराज. असं म्हणून त्या स्त्रीने आपलं मस्तक साधूच्या चरणावरती ठेवलं. त्या स्त्रीचे ते करुणारूपी शब्द ऐकून त्या साधूच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं, वात्सल्य, जिव्हाळा निर्माण झाला. परंतु कोण आहे ही स्त्री? हिची परीक्षा घ्यावं या उद्देशानं त्या मायाळू आणि दयाळू अंतःकरण असणाऱ्या साधूनं तिचा जो मायारूपी, तिचा जो करुणारूपी जो झरा आलेला होता, नदी आलेली होती, त्या नदीला, नदी पुढे पर्वत होऊन उभा टाकला. आपल्या मनाला कठोर केलं आणि मनाला कठोर करून पिशाच्या प्रमाणे वागू लागला, दात खाऊ लागला, राजमातेला शिव्या देऊ लागला मोठ्या मोठ्याने. आणि शिव्या देऊन सुद्धा आपल्याविषयी तिच्या मनामध्ये तिरस्कार निर्माण व्हावा अशी वर्तणूक तो साधू करू लागला. मोठमोठ्याने शिव्या देतोय तिला आणि ती जात नसल्याचं पाहून त्या ठिकाणचे दगड उचलले आणि दगड त्या स्त्रीच्या अंगावर मारू लागला. ती स्त्री मोठ्या निर्धारानं राजमाता होती. काही झालं तरी आपण डगमगायचं नाही या उद्देशानं दगड धोंडे खात त्याच ठिकाणी थांबली. काही झालं, आज मरण आलं तरी चालेल, परंतु या ठिकाणी आज मागे सरकायचं नाही. दृढ निश्चयाने, दृढ विचाराने आलेली राजमाता तसंच त्या साधूचे दगड खात थांबली. तिच्या अंगावरती जखमा झाल्या, डोक्याला दगड लागले, सर्वांगाला दगड लागले आणि काही ठिकाणावर रक्त वाहू लागलं. त्याही अवस्थेमध्ये ती स्त्री तशीच थांबलेली आहे. आणि शेवटी साधूला त्या दया आली. महान असा जो योगीराज आहे, त्या योगीराजाला वाटलं की मनाचा निर्धार असणारी ही स्त्री आपल्या परीक्षेमध्ये, आपल्या कसोटीमध्ये खऱ्याला उतरलेली आहे. साधूला दया आली त्या स्त्रीवर आणि दया आल्यावर हात जोडून साधू विचारतात, माते, कोण आहेस तू?
कशासाठी आलेली आहेस? या एकांत ठिकाणामध्ये या सगळ्या जगाच्या सगळ्या या गर्दीतून बाहेर मी या ठिकाणी येऊन जोग्यासारखा मशानामध्ये, या स्मशानासारख्या या ठिकाणी दुर्गंधीमध्ये येऊन पहुडलेला आहे, या पडलेला आहे. मी माझ्या ध्यानमग्न अवस्थेमध्ये, या माझ्या स्वानंद सुखामध्ये असताना तू कशासाठी माझा छळ करतेस? कशासाठी माझी परीक्षा घेतेस? कोण आहेस तू? असं त्या साधून, त्या योगीराजानं त्या स्त्रीला म्हटल्यावर ती स्त्री म्हणते, कोण आहे हा योगीराज? कोण आहे ही राजमाता? आणि एवढ्या अंधाऱ्या रात्री आपला महल सोडून या साधूपाशी काय करतीये? काय आहे ही कथा? जाणून घेऊया नवनाथ भक्तिसाराचा अध्याय 13. रामकृष्ण हरी. श्री नवनाथ महाराज की जय. नवनाथ भक्तिसाराच्या 12व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं, जालंधरनाथाचा जो पराक्रम होता, कानिफनाथांनी आणि कानिफनाथाच्या गुरु जालंधरनाथांनी, या सगळ्या देवादिकांनी त्यांचा पराक्रम पाहिला आणि सगळ्या देवांना, झाडांना उलट टांगलेलं. कालची कथा आपण अध्याय 12 मध्ये पाहिली. आजच्या अध्यायामध्ये भगवान शंकर आणि श्री विष्णू दोघेही जी देवादिकांची ही जी झालेली फटफजिती आहे, या फटफजितीला पाहून दोघच्या दोघ हसू लागला आणि एकमेकांची थट्टा मस्करी करत देवादिक म्हणतात, जालंधरा, तुझा पराक्रम खूपच मोठा आहे. कोणापुढेही न झुकणाऱ्या या देवांची तू अशी फजिती केलीस. धन्य आहे बाबा तुझं सामर्थ्य. देवादिकन सगळे जे भगवान शंकरांना, श्री विष्णू जालंधरनाथाला सांगत आहे. जालंधरनाथांनी त्यांच्या विनोदामध्ये सहभागी होऊन तेही हसले आणि महादेव म्हणतात, जालंधरा, तुझ्याकडे आता मोठं कार्य सोपवायचं आहे. आणि जालंधरनाथांनी म्हटलं, सांगा उमापती, काय कार्य सोपवणार आहात माझ्यावरती? महादेवांनी सांगितलं, तुम्हाला या कलियुगामध्ये लोकांच्या कल्याणासाठी शाबरी विद्येवर कवित्व तर करायचंच आहे, परंतु त्याबरोबर शाबरी मंत्राची स्थापना करायची आहे, शाबरी मंत्र सिद्ध करायचे आहेत. कलियुगातले लोक, त्यांना जर साधन नाही सापडलं तर साधन न सापडल्यामुळं ते लोक साधन नाही सापडलं म्हणून भ्रमिष्ट होतील आणि दुःखी होतील. म्हणून कलियुगातल्या लोकांच्या कल्याणासाठी तुम्ही शाबरी विद्येवर कवित्व करा. ठीक आहे म्हटले जालंधर महाराजांनी. बोला भगवान शंकर काय म्हणतात, तुमच्याप्रमाणे आम्ही वागू. महादेवांनी सांगितलं, तुम्हाला 100 कोटी मंत्राची या ठिकाणी निर्मिती करायची आहे. म्हणजे 100 कोटी मंत्र सांगा कुणाला किती करायचे. मच्छिंद्रनाथांनी याच्याच अगोदर म्हणले 33 कोटी मंत्र तयार केलेले आहेत. 33 कोटी 95 लाख मच्छिंद्रनाथांनी तयार केलेले मंत्र आहेत. गोरक्षनाथ 12 कोटी 9 लाख मंत्र तयार करेल. सरपटी 9 कोटी 7 लाख मंत्र तयार करेल. भरतरी आहे तो 7 कोटी 4 लाख मंत्र तयार करेल. रेवन 2 कोटी 3 लाख मंत्र तयार करेल. वटसिद्ध नागनाथ जो आहे तो 1 कोटी 1 लाख मंत्र तयार करेल. जो मिननाथ आहे 1 कोटी 5 लाख मंत्र तयार करेल. आणि तू जालंधर 34 कोटी 12 लाख मंत्र तयार कर. आणि तुझा शिष्य जो कानिप आहे तो 6 कोटी 8 लाख मंत्र तयार कर. दोघांनी त्या दोघांवर कामगिरी सोपवली. आता तुम्हाला प्रश्न पडेल की 100 कोटी मंत्राची निर्मिती
जालंधरनाथांनी, मच्छिंद्रनाथांनी, मीननाथ, सरपटीनाथ, वटसिद्धनाथ सगळ्या नाथांनी केली. कुठे आहे ते मंत्र? आता सगळ्यांचं लक्ष त्या मंत्राकडे वेधलेलं असं. सिद्ध केलेले मंत्र आहेत. नाग अश्वपत्राच्या झाडाखाली सगळ्या 52 वीरांना प्रसन्न करून जलदेवता, अष्ट भैरव, अष्टसिद्धी आणि सगळ्या या ज्या कामिनी आहेत सगळ्यांना प्रसन्न करून घेऊन हे जे एवढे 100 कोटी मंत्र सिद्ध केलेले आहेत, कुठे आहे ते मंत्र? आणि आता जर त्या मंत्राचा अभ्यास करायचा झाला तर त्या मंत्राचा उपयोग काय आहे आणि खरोखर ते सिद्ध होतील का? मंत्र सिद्ध केलेले आहेत का? या गोष्टीचं निरूपण नवनाथ भक्तिसाराचे हे जे 40 अध्याय झालेले आहेत, 40 अध्याय झाल्यानंतर जे शाबरी विद्येवर कवित्व केलेलं आहे त्या शाबरी विद्येच्या ग्रंथामध्ये आपण जाणून घेणार आहोत. परंतु सध्याच्याला आपण कथेकडे वळू. सगळ्यांना मंत्र एवढे निर्माण करायचे म्हणून भगवान शंकरांनी आज्ञा दिली. जालंधरनाथांनी होकार दिला की महादेव, आम्ही आपल्या कार्याप्रमाणे मंत्र निर्माण. महादेवांनी सांगितलं, जालंधरनाथा तुम्ही काय करा, हा जो तुमचा शिष्य कानिफ आहे, कानिफाला नाग अश्वपत्राच्या झाडाखाली सगळ्या देवी देवतांना प्रसन्न करून याच्याकडून शाबरीवर कवित्व करून घ्या, शाबरी विद्या सिद्ध करा आणि कानिफाला तपश्चर्येला बसवा. महादेवाची आज्ञा झाली. जालंधरनाथांनी होकार दिला. महादेवाला या ठिकाणी नमस्कार करून, महादेवाला प्रणाम करून महादेव त्या ठिकाणाहून निघून गेले. बद्रिकाश्रमाच्या तीर्थक्षेत्रामध्ये जालंधरनाथ आणि कानिफनाथ दोघे जण आहेत. 6 महिन्यापर्यंत अफाट मेहनत, रात्रंदिवस मेहनत केली आणि रात्रंदिवस मेहनत करून 40 कोटी मंत्राची निर्मिती जालिंदरनाथ आणि कानिफनाथांनी दोघांनी केली. महादेवाला आनंद वाटला की दोघांनीही शाबरीवरती कवित्व केलेलं आहे आणि मंत्राची या निर्मिती केलेली आहे. त्यानंतर भोलेनाथ महादेवांनी सांगितलं, कानिफाला आता तपश्चर्येला बसव. हे कशासाठी तयार करायला लावले एवढे मंत्र? कलियुगातल्या लोकांसाठी. शाबरी जो ऋषी होते, शाबरी ऋषीने अगोदरच कवित्व केलेलं होतं, परंतु शाबरी ऋषीचे मंत्र अर्धवट असल्यामुळं कलियुगातील लोकांना त्यांचा फायदा होणार नाही हे जाणून भगवान शंकरांच्या आदेशानुसार हे मंत्र तयार केले गेले. जारण, मारण, उच्चाटन, वशीकरण, वेगवेगळ्या तंत्रविधी कलियुगातल्या लोकांच्या कल्याणाकरिता निर्माण केल्या गेल्या. महादेव प्रसन्न झाले. दोघांनी शाबरी विद्येवर कवित्व केलेलं ऐकून आणि महादेवाच्या आज्ञेनुसार जालिंदरनाथांनी कानिफाला बद्रिकाश्रमाच्या या एका शांत अशा ठिकाणी कानिफाला तपश्चर्येला बसवलं आणि आपण तीर्थाटनासाठी तीर्थयात्रा करत त्या ठिकाणाहून निघाली. पाठीमागच्या अध्यायामध्ये आपण ऐकलं की याच ठिकाणी गोरक्षनाथाला सुद्धा तपश्चर्येला बसवलेलं आहे बरं का. पण गोरक्षनाथ या ठिकाणी तपश्चर्येला बसलेले आहेत हे कानिफनाथाला माहिती नाही आहे. जालंधरनाथ तपश्चर्येला बसून पुढे निघाले. तीर्थयात्रा करीत पदभ्रमण करीत असताना जालिंदरनाथाचा एक नित्यक्रम होता. फिरत 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 ज्यावेळेस त्यांनी गौड बंगाल प्रांतामध्ये आले, गौड बंगाल प्रांतामध्ये हेलापट्टण प्रांत, हेलापट्टणाच्या ठिकाणी आले. त्यांचा एक नित्यनेम होता. दररोज गवत कापायचं आणि गवताचा भारा घेऊन डोक्यावरती घ्यायचा आणि डोक्यावरती घेऊन गायींना चारायचं गवत. जालिंदरनाथ हे अग्नीचे चिरंजीवच, अग्नीचे पुत्र. याच्या अर्थे
वायुदेव यांचे आजोबा. आणि आपल्या नातवाला डोक्यावर भारा नेत असताना होत असलेलं कष्ट पाहून या ठिकाणी वायुदेवाला पीडा व्हायची. आपल्या नातवाला कष्ट व्हायला वायुदेव काय करायचे, तिची डोक्यावर ह्यांनी भारा घेऊन जात होते, त्या भाऱ्याला त्यांनी वरच्यावर आदर उचलून धरायचे. आणि मग जालंधरनाथ जात असताना गावातील लोकांना असं वाटायचं की भारा हे आदरच्या आदर जात आहे. कोणीतरी हा सिद्ध पुरुष आहे, कोणीतरी हा सिद्ध महात्मा आहे, योगी राजा आहे. आणि त्यांची ही सामर्थ्य शक्ती जाणून सगळे लोक त्यांच्या पाया पडायचे. महाराज महाराज महाराज. आजकाल काय लोकांना चमत्कार दाखवलं की लोक पाठीमागच. काय पाहिजे लोकांना? चमत्कार. परंतु जे खरे साधू आहेत, जे खरे सिद्ध महात्मा आहेत, त्यांना या लोकांच्या कीर्ती अपकीर्ती, यश अपयश या सगळ्या गोष्टींच्या परे गेलेले आहेत. त्यांना या कीर्तीचं, या लोक मिळवावं, त्यांच्याकडून त्यांचं शिष्यत्व घ्यावं, आपलं त्यांना शिष्य बनवून घ्यावं, आपला शिष्य संप्रदाय वाढवावा, अशा विचारांचे जे खरे साधू असतात ते मुळीच नसतात. कसे असतात खरे साधू? जालिंदरनाथाला लोकांचं हे पाया पडलेलं किंवा हे जे वाहवाचं, हे जे त्यांचं जे बोलणं होतं, जालिंदरनाथांना मुळीच रुचत नव्हतं. काय करायचे? लोकांची नकोच म्हणायची. या जगाच्या गर्दीमध्ये, या मायेमध्ये गुरफटलेल्या या जीवांबरोबर नकोच. गावाच्या बाहेरून वैरण आणायची, गायींना टाकायची, आणि गायींना टाकल्यानंतर गावामध्ये भिक्षा मागायची, आणि नगरामध्ये भिक्षा मागून जी काही आपल्या पोटाला जेवढं लागते तेवढी घ्यायची, आपलं उदरभरण करायचं. आणि नगराच्या बाहेर एक उकिरडा होता, उकंडा. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर उकंडा. उकंड्याच्या ठिकाणी विषाच्या प्रमाणात राहायचे. दुर्गंधी सगळीकडे, वास, घाण वास पसरलेला. सगळ्या नगराच्या गटाराचं पाणी त्या ठिकाणी, एवढा भयंकर दुर्गंधी त्या ठिकाणी. डुकर कुत्रे ही सुद्धा जायची नाही. अशा दुर्गंधीच्या ठिकाणी जालंधरनाथ निवांत ठिकाणी शांत बसायचे. पशु पक्षी त्या ठिकाणी यायला तयार नाहीत म्हटल्यावर माणसं कशाला येते? जगाच्या गर्दीमध्ये, जगाच्या गर्दीपासून दूर बाहेर येऊन जालंधरनाथ एकांत ठिकाणी ध्यानमग्न अवस्थेमध्ये बसायचे. त्यांचा हा नित्यक्रम. एके दिवशी त्या हेलापट्टण, जी नगरी आहे गौड बंगाल प्रांताची, हेलापट्टणामध्ये पूर्ण या गौड बंगाल प्रांतामध्ये गोपीचंद राजाचं राज्य होतं. त्रिपुरारीचा हा पुत्र गोपीचंद राजा एके दिवशी आपल्या मंदिरामध्ये गोपीचंद राजाची आई नगर प्रदक्षिणा, म्हणजे आपल्या नगराची दिव्य आणि शोभा कशी आहे बघत थांबली होती. आणि त्या मंदिरातून बाहेर सगळ्या नगराकडे आपल्या नगरीचं सामर्थ्य, आपल्या नगरीचं वैभव, सुंदरता बघत असताना राजमातेच्या लक्षात आलं की कोणीतरी योगीराज, सिद्ध पुरुष डोक्यावर गवताचा भारा घेऊन येत आहे. आणि रस्त्याने चालत 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 असताना त्याच्या डोक्यावरचा भारा अधांतरी तरंगत आहे वरच्यावर. या भाऱ्याला तर हात लावलेले नाहीत आणि डोक्यावर भारा ठेवलेला आहे. हा कोणीतरी सिद्ध पुरुष आहे, हा कोणीतरी दिव्य अनुभूती असलेला हा महात्मा आहे. साधू जवळ आले आणि त्या योगेश्वराचं तेज पाहिलं. आणि तेज पाहिल्यानंतर राजमातेला असं भासलं, ब्रह्मा विष्णू महेश यक्ष गंधर्व
यापैकीच किंवा भगवान शंकरांनी साक्षात वेश पालटून मुनी रूपामध्ये यावं असं रूप राजमातेला त्या योगेश्वरामध्ये भासलं. आणि हा योगीराज आपल्या जीवनाचं कल्याण करेल. कोणीतरी सिद्ध पुरुष आहे, दिव्य महात्मा आहे, आपल्या जीवनाचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. याच्याकडून आपल्या देहाचं, आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं हा निर्धार आपल्या मनाशी राजमातेनं केला. लगेच तात्काळ आपली जी विश्वासू दासी होती, दासीला आवाज दिला. दासी क्षणार्धामध्ये राजमातेच्या सेवेमध्ये दासी आली. आज्ञा महाराणी, आज्ञा राजमाता, हात जोडून म्हणाली. गोपीचंद राजाची आई, गौड बंगालची राजमाता एका दासीला काय सांगते? दासी, मी आज तुझ्याकडे एक अतिशय महत्वाची कामगिरी देत आहे आणि तू लक्ष देऊ नाही. ही गोष्ट इतर कुणालाही कळू द्यायची नाही आहे, गुप्त वार्ता आहे आणि तुला ही कामगिरी अतिशय योग्य रीतीने पार पाडायची आहे. दासीने म्हटलं, आईसाहेब आदेश, राजमातेचा आदेश शिरसावंदी आहे. आपल्या शब्दाच्या पलीकडे मी तीळ मात्र सुद्धा ढळणार नाही. तिचे हे बोल ऐकल्यानंतर राजमातेला समाधान वाटलं. राजमातेने तिच्या हाताला धरून बाहेर घेऊन आली आणि बाहेर त्या माडीवरून तो साधू दाखवला. साधूकडे बोट केलं आणि म्हटले, दासी तू काय कर, हा दिव्य देहधारी असणारा हा तेजस्वी साधू कुठला आहे, कोण आहे, याच्या पाठीमागे जा आणि याच्या पाठीमागे जाऊन तू हा साधू कुठं राहतो, कुठं जातो, कुठं येतो, सगळी इत्यंभूत माहिती मला दे. ही तुझ्यावर महत्वाची कामगिरी मी सोपवित आहे. त्या दासीनं राजमातेला म्हटलं, राजमाता साधू तर किती दिव्य आणि तेजस्वी आहे. भगवान शंकराने आपलं रूप पालटून एखादा मुनिवेश धारण करावा, त्याप्रमाणे प्रत्यक्षात भासणाऱ्या या साधूकडून खरंच आपल्या जीविताचं कल्याण करून घ्यावं असा हा साधू आहे. दासीचे हे शब्द ऐकल्याबरोबर आपल्या विचारासोबत तिचेही विचार साम्य आहेत. दोघींच्या विचारामध्ये साम्यता असल्याची पाहून राजमातेला समाधान वाटलं. क्षणार्धामध्ये राजमातेचा निरोप घेऊन त्या योगेश्वराच्या पाठीमाग ही दासी निघाली. इकडं राजमातेला बैचेन अवस्थेमध्ये आहे. कोण आहे साधू, आपल्या या जीविताचं कल्याण करून घ्यावं. दासी साधूच्या पाठीमागे गेली. नित्यनेमाप्रमाणे साधूने तो डोक्यावरचा भार खाली उतरवला, गायींना चारा टाकला आणि गायींना चारा टाकून गावामध्ये भिक्षा मागायला सुरुवात केली. अल्लख, प्रत्येक दारामध्ये जाऊन अल्लख असा आवाज द्यायचा, भिक्षा घ्यायची आणि भिक्षा घेऊन आपली उपजीविका भागवायची. आणि नित्यनेमाप्रमाणे भिक्षा मागून झाल्यानंतर नगराच्या बाहेर एकांत ठिकाणी त्या दुर्गंधीमध्ये जाऊन शांत निवांत राहायचं. त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न पडेल की एवढ्या दुर्गंधीच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी प्राणी जात नाहीत, कुत्रे जात नाहीत, कुठलाच पशु पक्षी त्या ठिकाणी जात नाही, त्या ठिकाणी साधू कसे काय जाऊन राहिले? त्या ठिकाणची जी दुर्गंधी आहे तो दुर्गंधवास साधूला येत नसेल. ऐका, हे जे साधू आहेत, साधूंचं सगळ्यांच्या सगळ्या त्रिपुटी ब्रह्मस्वरूप झाल्यामुळे, ब्रह्माशी ऐक्य झाल्या,
नाकाला जो येणारा सुवास आहे, सुगंध आहे किंवा दुर्गंध आहे, ब्रह्मस्वरूपामध्ये ऐक्यरूप झाल्यामुळे या गोष्टीचा प्रभाव साधूंच्या शरीरावर नाहीच पडत आहे. दिवस असो किंवा रात्र असो, जन्म मरणापासून अलिप्त झालेले हे महात्मे उच्च कोटीच्या अवस्थेमध्ये पोहोचलेले असतात. द्रव्य, सोने, नाणे यांना मृतिके समान मानणारे हे साधू आपल्या नामस्मरणामध्ये रात्रंदिवस विलीन असताना मुखामध्ये अखंड राम नामाचा ध्वनी आणि मुखामध्ये चालू असलेला हा जप आणि बाह्य या जगामध्ये असलेलं वातावरण, त्यांची दृष्टी या ब्रह्म्यासोबत एकरूप झालेली असल्यामुळं या बाह्य जगताच्या गोष्टीचा त्यांच्यावरती परिणामच पडत नाही. त्यामुळं त्या ठिकाणी राहत असल्यामुळं सुगंध आणि दुर्गंधाचं जीव आहे नाम स्मरणाचा या ठिकाणी आस्वाद घेत होती. नाकामध्ये येणारा अहो सगळ्या सर्वांगामध्ये नामस्मरण चालू असलेल्या त्या पराउच्च कोटी अवस्थेमध्ये पोहोचलेल्या त्या साधूला सुगंध काय आणि दुर्गंध काय अशी ऐक्य अवस्था झालेला तो साधू त्या दुर्गंधीच्या ठिकाणी राहत आहे हे दासीनं पाहिलं आणि त्या ठिकाणची तिला किळस आली. अशा ठिकाणी राहतोय हा साधू, मी या लांबून इथून पाहत आहे, मला उलट्या होत्यात का काय असं मला वाटलं. आणि अशा ठिकाणी हा साधू राहत आहे नवल वाटलं दासीला. आणि धावत 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 ती दासी राजमहालामध्ये आली. राजमातेच्या कक्षामध्ये प्रवेश केला. राजमाता आज्ञा. राजमातेला प्रणाम करून धापा टाकत सांगू लागली सगळा वर्तमान. राजमाता, आपण सांगितल्याप्रमाणे मी साधूचा पाठलाग करीत साधूच्या पाठीमागे गेली. साधूने आपल्या डोक्यावरचा भारा गायींना टाकला, गावामध्ये भिक्षा मागितली आणि अशा निर्जल एकांतच ठिकाणी जाऊन हा महात्मा निवास करतोय, राहतोय. त्या ठिकाणी सामान्य माणसाला जाऊन राहायचा विचार बी करू शकत नाही. जिकडं तिकडं दुर्गंधी पसरलेली आहे, घाण वास येत आहे. सगळ्या नगराची आपल्या दुर्गंधी त्या ठिकाणी पसरलेली आहे आणि तिथं निवांत ध्यानावस्थेमध्ये हा साधू त्या ठिकाणी बसतोय. ते पाहून मला तर विचित्र वाटलं. राजमातेनं सांगितलं, काही जरी झालं तरी या साधूला आपल्याला भेटायचंच आहे. दोघींनी मनाशी निर्धार केला आणि आपल्या जीवाचं, आपल्या देहाचं कल्याण करून घ्यावं या उद्देशानं दोघेही ते रात्र व्हायची वाट पाहू लागल्या. दिवस उलटला, सायंकाळ झाली आणि सगळेजण निवांत गाढ असं झोपल्यानंतर त्या भयान अशा अंधाऱ्या रात्रीमध्ये दोघी डोक्यावरती काळ्या शाली पांघरून सगळा चेहरा झाकून दोघीही राजमहालाच्या बाहेर पडल्या. सोबत काहीशी फळं घेतले आणि निघाल्या. त्या साधू ज्या ठिकाणी वास्तव्य करत होता त्या दिशेनं दोघीच्या दोघी निघाल्या. दोघींनाही भीती वाटत आहे, अंधारी रात्र आहे. राजमाता रात्री अपरात्री अशी कधी फिरली नव्हती. परंतु काही जरी झालं तरी आपल्या देहाचं कल्याण करून घ्यायचं. काही जरी हजारो या ठिकाणी आपल्याला अडचणी आल्या तरी आपण हा कार्यभार साधायचाच या उद्देशानं राजमाता आपल्या दासी सोबत भयान अशा अंधाऱ्या रात्रीमध्ये चालत आहे. चालत 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 त्या दोघीही त्या निर्जल अशा दुर्गंधीने पसरलेल्या त्या ठिकाणी आल्या. भयंकर असा घाण वास येत होता, परंतु निर्धार पक्का होता. दोघी आल्या. मुनिवेशधारी
बसलेला तो साधू योगेश्वर ध्यानावस्थेमध्ये बसलेला दोघी स्त्रियांनी सोबत जे आपल्या फळ आणलेले होते फळ साईडला ठेवले आणि साधूच्या चरणावरती साष्टांग प्रणाम घातला, साष्टांग प्रणिपात केला. राजमाता सिद्ध पुरुष योगीराज परब्रह्म जालिंदरनाथ यांना राजमाता काय म्हणते? महाराज, आपण सर्वज्ञ आहात, आपण सर्व काही जाणता. रात्रंदिवस सुख आणि दुःखाच्या या चिंतेमध्ये रात्रंदिवस या शरीराला, या देहाला एक क्षणभर सुद्धा समाधान नाही. त्रिविध तापामध्ये अडकलेला हा जीव जन्म मरणाच्या या फेऱ्यामध्ये अडकलेला आहे. आणि या तापामधून मला बाहेर काढणारे केवळ आणि केवळ तुम्ही आहात. रात्रंदिवस माझं मन तळमळत आहे. हा जो काल सर्प आहे, या काल सर्पाने माझ्या आयुष्याभोवती विळखा घातलेला असून दिवसेंदिवस तो कालपाश अधिकच घट्ट होत आहे. कालपास माझ्या गळ्याभोवती पडलेला आहे आणि दिवसेंदिवस त्याचा विळखा घट्ट असल्यामुळे मरणाची भीती, याच्या भीतीमुळं माझा जीव रात्रंदिवस तळमळ तळमळ करीत आहे. याच्यामधून मला बाहेर काढा. आणि साधूचं हृदय, साधू थोर आहे आणि तुमचं हे जे करुणा रूपी हे जे साधू या त्रिभुवनामध्ये परिभ्रमण करीत असतात, तेच केवळ या जीवाला मुक्त करू शकतात. काही करा, मला या जन्म मरणाच्या पाशामधून मुक्त करा. माझी रात्रंदिवस असणारी चिंता मुक्त करा महाराज, आपण सर्वज्ञ आहात. असं म्हणून त्या स्त्रीने आपलं डोकं साधूच्या चरणावरती ठेवलं, साष्टांग प्रणिपात केला. सोबत आलेली दासी होती, तिनं सुद्धा साधूचं दर्शन घेतलं. योगीराज परब्रह्म ध्यानमग्न अवस्थेमध्ये आहे आणि एका स्त्रीचे शब्द आपल्या कानावरती पडत आहेत हे ऐकून साधूचं हृदय कळवळलं. अंतःकरणामध्ये दया उत्पन्न झाली. या स्त्रीचं क्षणभर असं वाटलं की या स्त्रीचं आपण कल्याण करावं, या स्त्रीला या त्रिविध तापामधून मुक्त करावं असं वाटलं. परंतु दयारूपी अंतःकरणामध्ये आलेला तो करुणारूपी ओघ क्षणार्धामध्ये थांबवला आणि पर्वतासमान कठोर होऊन साधूनं जालिंदरनाथानं आपलं हृदय कठोर केलं. कोण आहे ही स्त्री? हिच्यावर अनुग्रह कसा करावा? तत्पूर्वी हिची परीक्षा घेतली पाहिजे. आपल्या परीक्षेमध्ये हिनं उत्तीर्ण होते किंवा नाही हे आपल्याला तपासून पाहिलं पाहिजे. जालिंदरनाथांनी मनामध्ये ठरवलं आणि अंतःकरणामध्ये दया उत्पन्न झालेली असताना सुद्धा अतिशय कठोर शब्दामध्ये कठोर हृदय करून जालिंदरनाथांनी डोळे उघडले आणि डोळे उघडल्यानंतर जोरजोराने मैनावतीला शिव्या देऊ लागले. जोरजोराने शिव्या देतात, रागाने बोलतात. ए बाई, हो तिकडं, कोण आहेस तू? इथं कशाला आली आहेस? पिशाच्या प्रमाणे दात खाऊ लागले, करकरा दात खाऊ लागले. राग येऊ लागलाय, तिला शिव्या देते आणि तिनं जात नाही. ही बघितल्यावर हिनात असं जात नाही म्हणून त्या ठिकाणचे दगड घेतले आणि दगडाने अंगावरती वर्षाव केला. दगड मारायला सुरुवात केली. दासी पाठीमाग सरकली. अगं माय म्हणून डेंजर आहे म्हणजे साधू. या ठिकाणी इथं दर्शन देईल म्हणून आम्ही दोघीच्या दोघी इथं आलो. दर्शन द्यायचं तिकडेच गेलो. धोंडे घालाले महेन. दासी पाठीमाग गेली. परंतु एक क्षत्रिय कन्या मैनावती आपल्या क्षत्रिय धर्माचा पालन करून जीव गेला तरी 72, आपला जीव जरी गेला तरी त्याला मुक्तीच लाभणार आहे. आणि काही झालं तरी आपण आपला निर्धार ढळू द्यायचा नाही. क्षत्रिय कन्या आहे आणि मनाशी ठाम निर्धार करून आली होती.
जालिंदरनाथ दगड घालत आहेत. डोक्याला दगड लागले, डोक्याला जखम झाली आणि त्या जखमेमधून भळभळ भळभळ रक्त वाहू लागलं. अंगावरती सगळ्या सर्वांगाला दगड लागले. अत्यंत पीडा होत होती, अत्यंत इजा होत होती. परंतु आपल्या निर्धारापुढे या वेदनेला आपण पाहायचं नाही. ही भावना मनामध्ये रुजवल्यामुळं काहीही झालं तरी थांबायचंच. जालिंदरनाथांनी पाहिलं स्त्रीच्या अंगावर खूप जखमा झालेल्या आहेत आणि ही मागे सरणारी स्त्री नाही, हा पक्का निर्धार करून आलेली स्त्री आहे असं लक्षात आल्याबरोबर जालिंदरनाथांनी अगोदरच, हो, दयेचा सागर असणारे आमचे संत आहेत, दयाघन करुणानिधी, जगाच्या कल्याणासाठी फिरणारे हे संत, मनामध्ये दया प्रेम जिव्हाळा उत्पन्न झाला आणि जालिंदरनाथांनी आपल्या दगडाचा वर्षाव थांबवला आणि दगडाचा वर्षाव थांबून जालिंदरनाथ शांत झाले. शांत होऊन म्हणतात, आई, तू कोण आहेस? तू या ठिकाणी कशासाठी आलेली आहेस? एवढ्या अपरात्री येण्याचे तुझं कारण काय? कोण आहेस? आणि निर्जल अशा ठिकाणी, या संसाराच्या या गर्दीतून बाहेर येऊन मी एकांत ठिकाणी माझ्या ध्यानमग्न स्वानंद सुख अवस्थेमध्ये, ध्यानमग्न अवस्थेमध्ये असताना तू कशासाठी माझा हा छळ मांडलेला आहेस? माते, सांग. राजमातेने आपला परिचय दिला. महाराज, मी या संपूर्ण अशा गौड बंगाल प्रांतावरती ज्याचं प्रखर असं राज्य आहे तो गोपीचंद राजा. त्या गोपीचंद राजाची आई, माझं नाव मैनावती आहे, मी राजमाता आहे आणि आपल्याला या कृतांताच्या जाळ्यातून मुक्त होण्यासाठी मी तुम्हाला शरण आलेली आहे. महाराज, माझं कल्याण करा. भयंकर काळ सर्पाच्या या विळख्यामध्ये अडकलेला हा जीव, हा देह रात्रंदिवस तळमळ करत आहे. कधी कधी तर महाराज, या जन्म मरणाच्या या आकांतामुळे, या चिंतेमुळे मला रात्र रात्र झोप येत नाही. मदनासारखं दिव्य आणि मदनासारखी कांती असलेले तेजस्वी माझे जे पती होते, त्रिलोचन, माझे पती मयत झालेले आहेत, मरण पावलेले आहेत. काळानं त्यांचा ग्रास घेतला. महादुर्धर असा काळ आहे. सुख दुःख जवळ आपतेष्ट असं काही मानत नाही. आपल्या पाशामध्ये सगळ्यांना गिळंकृत करतो असा हा महाभयंकर असा हा काळ आहे. महाराज, या काल सर्पानं माझ्या पतीचे प्राणहरण केले. दिव्य सुंदर असणाऱ्या देहकांती असणारे माझे पती काळाच्या आड गेले. मी अबला नारी आहे आणि मी सध्या गोपीचंद राजा समवेत राहते. त्या स्त्रीची करुण अवस्था जालिंदरनाथांनी ऐकली. म्हटली, माते, तू राजमाता आहेस आणि एका राजमातेला रात्री अपरात्री आपला महल सोडून असं चोरून फिरणं शोभत नाही. हे जे कर्म आहे हे शोभण्यासारखं कर्म नाही आहे. तू राजाची आई आहेस, राजमाता, आणि तू माझ्यासारख्या या जोगड्याच्या नादाला लागलेलं बरं नाही. माझ्यासारख्या साधूच्या नादाला लागणं हे बरोबर नाही. माता, तू काय कर, कृपा कर. मी हात जोडतो माते, तुझ्या समोर हात जोडतो. कृपा करून, रात्रीची वेळ आहे आणि रात्री अपरात्री तू असं बाहेर फिरलेलं मला हे बरोबर वाटत नाही आहे. आणि राजाला जर ही वार्ता कळाली की तू या ठिकाणी आलेली आहेस तर आपल्या दोघांचंही काही खरं नाही.
राजा आपल्या दोघालाही जिवंत सोडणार नाही. जालिंदरनाथ हात जोडून थांबले होते. मैनावती ऐकते. मी हात जोडायला आले होते. हेच महात्मा हात जोडून थांबले. काय करावं लागेल? आणि तू जा. पहाट होत आहे. या दोघांच्या संवादामध्ये पहाट झाली. कोंबड्याच्या आरवण्याचे आवाज येऊ लागले आणि काही वेळानंतर दिवस उजडणार, पहाट होणार आणि सगळीकडे थोडासा पहाटेचा जो प्रकाश असतो प्रकाश होणार. म्हणून तू घरी जा, तू राजमहालामध्ये जा असं म्हटल्यावर नाईलाज झाला. मैनाकिनीचा नाईलाज झाला आणि खिन्न वदन दुःखी हो साधूला प्रणाम केला. आपल्या दासी समवेत निघाली. सगळ्या सर्वांगावर दगडाचे घाव लागलेले होते. सगळीकडे दोघींनीही ही वार्ता गुप्त ठेवायची ठरवली. दुसरा दिवस उजाडला. काही जरी केलं, मैनाकिनीला एक क्षणभर सुद्धा या ठिकाणी समाधान वाटत नाही. एक क्षणभर सुद्धा करमत नाही आहे. आपल्या या देहाचं कल्याण करायचं आणि या देहाचं कल्याण करून या काळ सर्प हा जो ग्रासणार आहे, हा जन्म मरणाचा हा जो फेरा आहे, या कृतांताच्या फेऱ्यामधून मुक्त व्हायचं हे मैनाकिनीनं ठरवलेलं होतं. ठाम निर्धार केलेला होता. क्षत्रियाची कन्या आहे. एकदा जर निर्धार केला, मरण आलं तरी चालेल, परंतु निर्धार तुटायचा नाही, निर्धार ढळू द्यायचा नाही. या वचनामध्ये या विचाराची असलेली मैनाकिनी क्षणभर सुद्धा या ठिकाणी लक्ष लागायला तयार नाही. दिवसभर विचार करते. महात्म्याने आपल्याला दगड मारली, ह्याच तर काहीच नाही. महात्म्याची आपल्यावर कृपा कशा प्रकारे व्हावी, कृपा कशा प्रकारे व्हावी, हाच विचार करत आहे. आणि काही झालं तरी आज रात्री पुन्हा त्या साधूकडे आपण जायचं हा निर्धार मनाच्या ठिकाणी केला. दिवस जाता जाईना आणि दिवस मावळल्यानंतर रात्र झाली, अंधार झाला. सगळ्यांचं जेवण हे ते झाल्यानंतर, राजभोजन झाल्यानंतर सगळे महाराज राण्या जिकडं तिकडं झोपण्यासाठी गेल्या. किती वैभवामध्ये होती लक्षात घ्या. ज्या मैनाकिनीला या कृतांताच्या या कालपाशामधून मुक्त व्हायचं होतं, तिच्याकडे वैभव किती होतं, तिच्या पुत्राकडे वैभव किती होतं लक्षात घ्या. गौड बंगाल प्रांतामध्ये हेलापट्टण नावाच्या या नगरीमध्ये सगळीकडे सर्वत्र सत्ता असलेला गोपीचंद राजा, सामर्थ्यवंत, त्या राज्याकडे 10 लक्ष असं पांढऱ्या रंगाचे शुभ्र कांती असलेले घोडे, ते घोड्यावरती जे आभूषण घातलेले होते, सुंदर सुंदर आभूषण, हत्ती, घोडस्वार, पायदळ, सगळं सैन्य सुसज्ज असलेला हा राजा एखाद्या राज्यावर आक्रमण करावं तर राजाने न लढताच हात जोडून राजाच्या शरणामध्ये यावं, असा हा सामर्थ्यवान राजा होता. आणि या राजाचे जे भांडार होते, सगळे भांडार भरून होते. खजिनदार, मोठा खजिना होता. सगळं सुवर्णाचं, सोन्याचं सगळं भरून असं भांडार आहे. वैभवशाली राजा आहे. आणि त्रिलोचनाचा हा पुत्र गोपीचंद इतका सुंदर होता. मदनासारखं दिव्य आणि तेज कांती असलेला हा गोपीचंद राजा वैभव युक्त होता. आणि किती सामर्थ्यवंत होता हे तर सांगितलं.
आणि त्या राजाकडं उर्वशी, मेनका, रंभा यासारख्या सुंदर सुंदर दिसणाऱ्या राजाच्या राजपत्नी होत्या. 1600 महाराण्या होत्या. दिव्य आणि तेजस्वी स्वरूपवान 1600 महाराण्या होत्या. आणि आईच्या सेवेमध्ये तत्पर असणारा हा राजा एवढं सुद्धा आईला दुःख होऊ देत नव्हता. आईला जर एवढं दुःख झालं तर सगळं कार्यभार सोडून आईकडे धावत जाणारा हा राजा रात्रंदिवस आपल्या मातेच्या सेवेसाठी तत्पर होता. हजारो दासी आईच्या सेवेसाठी लावून दिलेल्या होत्या. हजारो दासी आपल्या सगळ्या स्त्रियांना, बायकांना सांगून ठेवलेलं होतं, माझी आई आहे, माझ्या आईला दुःख होता कामा नये आणि माझ्या आईला दुःख देता कामा नये. माझ्या जर आईला त्रास झाला तर मी कुणालाही माफ करणार नाही, असं कडक शब्दामध्ये सगळ्या स्त्रियांना सांगून ठेवलेलं होतं. एवढ्या सुखामध्ये होती मैनावती, आणि एवढ्या सुखामध्ये असताना सुद्धा आपल्या देहाचं हित कशात आहे, आपलं कल्याण कशात आहे, आपली मुक्ती कशी होणार आहे, या चिंतेमध्ये एवढ्या सुख सागराच्या या सागरामध्ये स्वैरपणे संचार करणारी, सगळं सुख ऐश्वर, राजमहलाचं राज ऐश्वर भोगणारी मैनावती, तिला हे विचार होते की या जन्म मरणाच्या पाशामधून मुक्त व्हायचं. हे वैभव होते. दिवस जाता जाईल, कसा बसा दिवस गेला, रात्र झाली आणि आपण साधूच्या भेटीला जायचंय. रात्र झाल्यानंतर सगळेजण झोपल्यानंतर त्या भयान अशा रात्री डोक्यावरती काळी शाल पांघरून लपत राजमहालाच्या बाहेर पडली आणि पुन्हा जालंधरनाथाकडे गेली. ह्यावेळी थोडं अघटित घडलं. ज्यावेळी साधूच्या सानिध्यामध्ये मैनावती आली, तिला एवढी भयान शांतता अनुभवली तिनं. भयंकर अशी शांती स्वात्मानो. तिला जी काळजी होती, चिंता, दुःख, सगळी जी तळमळ होती, सगळीच्या सगळी तळमळ हरपून गेली. आणि साधूचं सानिध्य लाभल्याबरोबर भयान अशी शांती तिच्या देहाला, तिच्या मनाला वाटू लागली. ती तसंच येऊन थांबली. आणि आता आपण थांबून काय करावं म्हणून आपल्या गुरुवर्याची सेवा करावी या उद्देशानं जालिंदरनाथाचे पाय दाबायला सुरुवात केली. पाय दाबत आहे. तिच्या मनामध्ये दिवसभर चालू असलेली तळमळ, आपल्या शिष्याविषयी असणार हे जे प्रेम जालिंदरनाथाला जाणवत होतं. जालिंदरनाथाचं ही मन या ठिकाणी दयारूपी या अंतकरणाला भरपूर दया येत होती. परंतु जालिंदरनाथांनी तिची परीक्षा घेऊनच तिच्यावरती कृपा करण्याचं ठरवलेलं होतं. सेवा करत आहे, राजमाता आहे, आपलं सगळं राजवैभव सोडून, सगळे राज्य सुख सोडून ही या ठिकाणी आपल्या सेवेमध्ये तत्पर आहे. लक्षात घ्या, 6 महिन्याचा हा दिनक्रम चाललेला आहे. रात्र झाली, सगळे झोपी गेल्यानंतर भयान अशा त्या अंधाऱ्या रात्रीमध्ये बाहेर पडावं, जालिंदरनाथाकडे यावं, जालिंदरनाथाची सेवा करावी आणि सेवा करून दिवस निघण्याच्या अगोदर राजमहालामध्ये जावं. 6 महिन्यापर्यंत सेवा केली आणि एके दिवशी जालिंदरनाथांनी मैनाकिनीची परीक्षा घ्यायचं ठरवलं. नेहमीप्रमाणे मैनावती आली. यावेळेस जालिंदरनाथांनी एक मायावी भ्रमर तयार केला. भुंगा, आपण ज्याला भुंगा म्हणतो, मायावी भुंगा तयार केला, भ्रमर.
आणि झोपेचं सोंग घेतलं आणि झोपेचं सोंग घेऊन निद्रा अवस्थेमध्ये पहुडले, घुरत पडले. आणि मैनाकिनीनं पाहिलं गुरुवर्य झोपलेले आहेत आणि जमिनीवर डोकं ठेवून झोपलेलं आहे. महान अशा योगेश्वराने जमिनीवरती असं डोकं ठेवून झोपल्यावर त्यांना आराम वाटणार नाही. आणि दिव्य या साधूचे आपण सेवा करावी, गुरुवर्याला बरं वाटावं म्हणून गुरुवर्याजवळ जाऊन बसली आणि जालिंदरनाथाचं डोकं आपल्या मांडीवरती ठेवलं, उचलून असं मांडीवरती ठेवलं. आता मांडीवर ठेवल्यानंतर जालिंदरनाथ आता घोर निद्रेमध्ये आहेत असं दाखवत आहेत. आणि त्यांनी जे तयार केलेला मायावी भ्रमर होता तो भुंगा मैनाकिनीच्या मांडीखाली गेला. आणि मांडीखाली गेल्यावर मांडीला चावू लागला. चावू लागल्यावर मांडी ती कुरतडू लागला आणि कुरतडत 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 त्या मांडीला या ठिकाणी सुराख पाडला. मांडीतून रक्त वाहू लागलं आणि तसंच मांडी कुरतडत 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 जात आहे. भयंकर अशा वेदना मैनाकिनीच्या हृदयाला होत आहेत, मनाला होत आहेत. भयंकर अशा वेदनेमधून परंतु आपल्या सद्गुरूचं जर मुंडक जर आपण या ठिकाणी खाली ठेवलं तर आपल्या सद्गुरूची झोप मोडल. काही झालं तर दुःख मला होऊ देत, माझ्या सद्गुरूला काही होता कामा नये, हा निर्धार क्षत्रिय कन्या होती. भयंकर अशी अवस्था, वेदना, पीडा तिच्या शरीराला होत आहेत. तशाच त्या पीडा सहन करत मैनावती आपल्या सद्गुरूची झोप मोडू नये म्हणून मांडी एवढी 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 सुद्धा हलवली नाही त्या ठिकाणावर. भुंगा कुरतडत आहे, मांडी कुरतडत 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 जात आहे. आणि मांडी कुरतडून मांडीला सुराख पाडून त्या भ्रमरानं जालिंदरनाथाच्या डोक्याला थोडस कुरतडलं. ती खून होती भ्रमराची, त्या भुंग्याची खून होती की आपलं कार्य पूर्ण झालेलं आहे. जालिंदरनाथांनी घेतलेलं ते सोंग झोपेचं सगळीकडे रक्ताचा ढौज त्या ठिकाणी झालेला होता. भ्रमराने सगळी मांडी कुरतडून टाकली होती. परंतु आपल्या गुरुविषयी एवढा भाव आणि एवढी निष्ठा होती, एवढं रक्त निघून सुद्धा गेलेलं असताना सुद्धा मांडी थोडी सुद्धा हलवली नाही. आपल्या गुरुवर्याची झोप मोडू नये ते दुःख, ती वेदना, सगळ्याच्या सगळ्या वेदना सहन केल्या. भुंग्याने जालिंदरनाथाच्या डोक्याला चावल्याबरोबर जालिंदरनाथाच्या लक्षात आलं काय निर्धार पक्का आहे, मैनावतीचा निर्धार किती पक्का आहे. जालिंदरनाथांनी पाहिलं आपल्या परीक्षेमध्ये ही सफल झालेली आहे, याच्यावरती आपण अनुग्रह करावा. जालिंदरनाथ उठले, बघतात तर काय सगळीकडे रक्ताचा या ठिकाणी ढव झालेला आहे. आणि मैनाकिनीच्या मांडीवरती आपलं डोकं आहे आणि इथं डोकं ठेवून आपण झोपलो होतो. आणि भुंग्यानं सगळी मांडी कुरतडलेली आहे. तिच्या शरीराला किती पीडा झाली असतील. अंत द्रवित झालं, अंतःकरणामध्ये दया निर्माण झाली. आणि महान अशा या दयेची करुणानिधी असणाऱ्या त्या योगेश्वरानं मैनाकिनीवर कृपा केली आणि मैनाकिनीला तारक मंत्राचा उपदेश केला. तारक मंत्राचा उपदेश केल्याबरोबर तिच्या मनामध्ये असलेला भ्रम, चिंता, भय, व्यथा, दुःख सगळ्या गोष्टी निरसून गेल्या. या ब्रह्मस्वरूपामध्ये ब्रह्माशी ऐक्य झाल्याचा जो ब्रह्मभाव आहे तिच्या हृदयामध्ये उत्पन्न झाला. आणि ब्रह्मभावामध्ये ऐक्य झालेला चर आणि आचरामधून मुक्त झाली आणि ब्रह्मस्वरूपामध्ये एक झालेली मैनाकिनी, तिला आनंद झाला.
आणि संजीवनी मंत्राचं प्रेरण केल्याबरोबर तिची ती जखम तर नाहीशी झालीच, परंतु मैनाकिनी अमर झाली. भगवान रामचंद्र प्रभूंनी ज्याप्रमाणे विभीषणावर आपल्या भक्तावर कृपा करून त्याला अमरत्व प्राप्त केलं, त्याप्रमाणे मैनाकिनी सुद्धा अमर झाली. गुरुवर्याने आपल्या शिष्याचा पराउच्च कोटी पोहोचलेला हा भाव जाणून तिचा उद्धार केला, तिला अमरपदी नेऊन बसवलं. तिच्या पायाच्या जी वेदना, सगळी जी जखम झाली होती का, गुरुचा या ठिकाणी मंत्र उपदेश झाल्याबरोबर सगळ्या जखमा नाहीशा झाल्या आणि मनामध्ये तिच्या चिदगण रूपी आनंद निर्माण झाला. कितीतरी आनंदानं मन तिचं भरून आलं. त्या भोंग्याचे आभार मानू लागली. भ्रमरा, तुझ्या या कृत्यामुळे आज मला हे पद प्राप्त झालं. धन्य, लाख लाख तुझे आभार. त्या भोंग्याला या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करू लागला, कितीतरी त्याचे आभार मानू लागला. मैनाकिनीला तारक मंत्राचा उपदेश केला. मंत्र कानावरती पडल्यानंतर कृतकृत कल्याणार्थ झालेली मैनाकिनी, तिचं अंतकरण या ठिकाणी आनंदाने भरून आलं आणि चिरंजीव पदाला पोहोचलेली मैनाकिनी, तिच्या डोळ्यामधून अश्रू वाहू लागले. एवढं भुंग्यानं मला चावलं. बाळ पडल्यानंतर त्याच्याकडे जर कुणी बघितलं नसलं त्याला रडू येत नाही, परंतु एखादं जर बाळ पडलं, त्याच्याकडे जर आईची जर नजर पडली तर कसं रडते ते, त्याप्रमाणे प्रेमाचा हुंदका दाटून आला आणि आपल्या सद्गुरूच्या चरणावरती मिठी मैनाकिनीनं घातली, रडू लागली. आणि त्या महान दयानिधी कृपेचा सागर असणाऱ्या माझ्या योगेश्वरानं मैनाकिनीवरती कृपा करून तिला अमरपद दिले. मैनाकिनीला अतिशय आनंद झाला. परंतु कथेला वळण या ठिकाणी असं आलेलं आहे की मैनाकिनीचा हा जो आनंद होता फार दिवस राहिलेला नाही. काय झालं, असं काय अघटित घडलं की आनंदित झालेली मैनाकिनी पुन्हा दुःख सागरामध्ये पडली. कोणाची नजर लागली या मैनाकिनीच्या सुखाला? काय होणार आहे पुढच्या अध्यायामध्ये, काय होईल जाणून घेऊया नवनाथ भक्तिसाराच्या पुढच्या अध्यायामध्ये. नवनाथ भक्तिसाराचा 14वा अध्याय आहे. 14व्या अध्यायामध्ये काय होणार आहे, संपूर्ण कथा काय घडेल, ज्याच्यामुळे या मैनाकिनी या दुःखामधून निरसन होणार आहे, पुढच्या अध्यायामध्ये ऐकूया. नवनाथ भक्तिसाराचा 13वा अध्याय या ठिकाणी समाप्त झालेला आहे. नवनाथ भक्तिसारामध्ये प्रत्येक अध्यायाची फलश्रुती आहे. अध्याय 13वा, एखाद्याच्या माथी जर स्त्री हत्येचा दोष असेल तर स्त्री हत्येचा दोष नाहीसा होईल आणि पूर्वजांचा उद्धार होईल. ह्या अध्यायाची फलश्रुती नवनाथ भक्तिसारांनी सांगितलेली आहे. तर कसा वाटला आजचा अध्याय, कशी वाटली आजची कथा, काय मैनाकिनीच्या हृदयामध्ये आपल्या सद्गुरु विषयी असलेला भाव, आपल्या या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा आणि या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. ज्याप्रमाणे नवनाथ भक्तिसाराचा या प्रत्येक अध्यायाचं हे साररूपी अमृत आपण घेत आहोत, तेच अमृत आपल्याला प्रत्येक ग्रंथाचं साररूपी अमृत आपल्याला या चॅनलवरती पाहायला व ऐकायला मिळणार आहे. स्वात्मानुभवाने भरलेल्या त्या मैनाकिनीचं अंतकरण ज्याप्रमाणे प्रफुल्लित झालं, त्याचप्रमाणे तिचा तो भाव आणि आपल्या या जन्म मरणाच्या चक्रामधून मुक्त होण्यासाठी
हे जे काव्य महाकाव्य तयार केलेले आहेत आपल्याला अनुभवण्यासाठी, त्यामधून काय आपल्या जीवनामध्ये घेता येईल त्यासाठी आपल्याला ग्रंथ हे जाणून घेतलेच पाहिजे. आजचा अध्याय या ठिकाणी संपलेला आहे. रामकृष्ण हरी. श्री नवनाथ महाराज की जय. आदेश. आदेश.